हॅलो, मायसेल्फ राहुल सोनोने. आज आपण 10th स्टँडर्डची द ट्विन्स ही पोएम बघणार आहोत. खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली ही पोएम आहे. अट्रॅक्टिव्ह लँग्वेज आहे आणि खूप ह्युमरस लँग्वेज यूज केलेली आहे पोएटनं. तर ट्विन्स ही पोएम जो खूप फनी आहे. वेगवेगळे किस्से त्यांनी सांगितलेले, जे काही जुळे असतात, त्यांची लाईफ सामान्य माणसांपेक्षा कशी डिफरंट असते किंवा त्यांच्या जीवनामध्ये किती साऱ्या अशा गोष्टी घडतात जे सामान्य लोकांच्या जीवनामध्ये घडू शकत नाही. तर ही पोयम आपल्याला सांगणार आहे. सो पोयमचं जे टायटलच आहे ते कम्प्लिटली आपल्याला इन्फॉर्मेशन देते की नेमकं पोयम कशासाठी आहे. सो द ट्विन्स, बघा खाली जो फोटो दिला आहे त्यामध्ये दोघं पण सारखेच दिसते, फक्त त्यांच्या ड्रेसचा कलर त्यांनी वेगळा ठेवलेला आहे. बाकी दोघं पण जे दिसत आहेत ते दोघं पण सेम आहेत. त्यांचे चेहरे खूप सेम आहेत, सिमिलर आहेत दिसायला. तर जनरली तुम्ही ट्विन्स बघितलेले असतील तुमच्या आजूबाजूला, आणि जर तुम्ही स्वतः ट्विन असेल तर ही पोयम खरंच तुम्ही खूप रिलेट करू शकता. यामधले घडलेले किस्से तुम्ही तिला रिलेट करू शकता. तर या पोयममध्ये जेवढे काही खूप सारे असे फनी किस्से सांगितलेले आहे पोयमना, त्यांच्या जीवनात घडणारे, आणि त्याबरोबरच त्यांचं ट्विन्स असण्याचे जे काही तोटे आहेत ते पण या पोयमच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप वाईट असे सिच्युएशन्स ट्विन्सच्या जीवनामध्ये येऊ शकतात. कदाचित त्याने जे काम केलेलं आहे ते त्याने केलेलंच नसतं, त्याचा जो जुळा असतो त्याने केलेला असतं, आणि त्याची शिक्षा याला भोगावे लागते. असे पण क्षण आहेत, आणि कधी खूप मजा पण येते. आपण त्याचा फायदा घेतो आपल्या ट्विन्स असण्याचा, आणि कशा पद्धतीने आपण लोकांना फसवतो किंवा तिथून स्किप करतो, इस्केप होऊन जातो. हे सगळं ट्विन्सच्या लाईफमध्ये घडतं, आणि ह्या पोएममध्ये त्यांनी खूप ह्युमरस लँग्वेजमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सो आपण स्टार्ट करू. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड इच फॉर वन अनादर. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड कीन, it reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. So, पोएट काय सांगण्याचा प्रयत्न करतात, इन फॉर्म अँड फीचर, दोन्ही जे वर्ड आहे फॉर्म अँड फीचर सेम मिनिंग आहे त्यांचं. बाहेरचं जे स्ट्रक्चर आहे आणि त्याचं ॲपिरियन्स आहे, कशा पद्धतीने ते सिमिलर आहेत एकमेकांना, खूप सारखे दिसतात ट्विन्स. बघा या फोटोमध्ये आपल्याला दिसत असेल त्यांचे नाकं सेम आहेत, आणि फेस अँड लिम्स म्हणजे फेस तर सेमच आहे, पण त्यांचे जे काही हातपाय असतात, जे काही बॉडी ऑर्गन्स असतात ते पण सेम वाढलेले असतात. जसं की तुम्ही ट्विन्स बघितले तर त्यांचे हाईट सेम असते, त्यांचे डोळे सेम असतात, त्यांचे बॉडी पण नियर अबाउट सेम असतात, त्यांचे हेअरस्टाईल्स, त्यांचं हेअरचा कलर, ह्या सगळ्या गोष्टी सेम असतात. सो पोएट काय सांगतात की फॉर्म अँड फीचर अँड फेस अँड लिम, या सगळ्या गोष्टी आमच्या काय सारख्याच आहे. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, मी माझ्या भावासारखाच वाढत गेलो. म्हणजे त्यांचा जो भाऊ होता जॉन, सेम ते त्याच्यासारखेच वाढत गेले. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड इच फॉर वन अनादर, आणि जे लोक आहेत तर ते एकमेकाला रिप्लेस केलं जातं. बघा जर ट्विन्स असेल तर आपण ओळखू नाही शकत की नेमका हा तोच आहे. आपल्यासमोर जरी आला तरी पण आपण त्याला ओळखू शकत नाही. तर इथं टेकिंग जो आहे त्याचा जो अर्थ आहे तो आहे मिस्टेकिंग, म्हणजे चुकीने काय करत होते की जे लोक आहेत ते काय समजत होते, जो हेनरी आहे त्याला जॉन म्हणून समजून घेत होते, किंवा मग जो जॉन आहे त्याला हेनरी म्हणून समजून घेत होते. तर हे खूप त्यांच्या लाईफमध्ये होतं की नेहमी लोक चुकीने तसं समजून जातात. जसं की समोर या दोन ट्विन्सपैकी एक जर समोरून येत आहे तर लोकांना काय वाटतं की हा हेनरी असेल, आणि ज्यावेळेस तो त्या हेनरीला आवाज देतो तर तो काय म्हणतो की नाही, मी हेनरी नाही आहे, तर मी कोण आहे, तर मी जॉन आहे. तर सेम हे होतं की लोक गोंधळून जातात, चुकीनं काय होतात, ते जॉनला हेनरी म्हणतात आणि कधी हेनरीला ते जॉन म्हणतात. तर सगळे लोक काय करतात, त्यांना एकमेकांचा कन्सिडर करतात. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड कीन. आता किथ अँड कीन म्हणजे काय, तर त्यांचे रिलेटिव्स, इथं त्याचा मिनिंग दिलेला आहे बघा, रिलेटिव्स. किथ अँड कीन हा जो वर्ड आहे तो एकच आहे. याला कोलोकेशन वर्ड्स म्हणतात. ज्यावेळेस आपण दोन वर्ड्स एकाच मिनिंगसाठी यूज करतो त्याला आपण
कोलोकेशन वर्ड असे म्हणतो. तर किथ अँड किन हा कोलोकेशन वर्ड आहे. सो इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन, म्हणजे त्यांचे जे काही नातेवाईक आहेत ते पण गोंधळून जातात ज्यावेळेस अशा पद्धतीने ते दोघं जण समोर आलेले नसतात, किंवा जर एकच समोर आलेला आहे तर ते काय होऊन जातात, गोंधळून जातात की यातला हेनरी कोण आहे आणि यातला जॉन कोण आहे. इट रीच्ड अ फेअरफुल पिच. तर पिचचं मिनिंग काय आहे तर लिमिट किंवा हाईट, आणि कधी कधी तर हाईटच होऊन जाते. म्हणजे कधी कधी तर ज्याला आपण काय म्हणतो की खूपच ज्याला आपण परिसीमा गाठणे म्हणतो बघा, की एखाद्या वेळेस आपण काही गोष्टी करत असतो तर त्याची एक लिमिट असते आणि आपण ती सोडून त्याच्यावरती जाण्याचं करतो. तर नेमकं जे त्यांचं रिझम्बलन्स होतं, त्यांचं जे सिमिलर दिसणं होतं, हे कधी कधी ती लिमिट क्रॉस करून जायचं. एका खूप भयानक अशा लिमिटवरती ते जायचं, अशा भयानक अशा लेवलवरती जायचं. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, इट नॉट अ सोल न्यू विच. आणि ते पुढं काय म्हणतात की आमच्या दोघांपैकी कुणीतरी एक जो आहे तो ट्विन म्हणून जन्मलेला आहे, पण आमच्या आत्म्याला पण तो माहीत नाही नेमका कोण कुणाचा ट्विन आहे म्हणून. नेमकं कोण अगोदर जन्मला बघा, की दोघांपैकी एक कोणीतरी ओरिजिनल असणार आहे आणि दुसरा त्याचा फोटोकॉपी असणार आहे. म्हणजेच कुणाला तरी एकाला आपण ट्विन म्हणतो आणि एक कोण आहे तर ओरिजिनल आहे. तर नेमकं त्यांना पण कळत नाही की त्यांच्यापैकी कोण कुणाचा ट्विन आहे, हा माझा ट्विन आहे की तो त्याचा ट्विन आहे. जसं की जॉनला वाटत असेल की हेनरी हा त्याचा ट्विन आहे, पण हेनरीला काय वाटत असेल की जॉन हा त्याचा ट्विन आहे. तर सेम ही गोष्ट त्यांच्यासोबत होती आणि त्यांना पण कळत नाही की दोघांपैकी कोण त्यांचं ट्विन आहे. सो वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम वेअर फिक्स्ड, ॲज वी वेअर बिंग वॉच्ड बाय नर्स, we got completely mixed. And thus, you see, by fate's decree, or rather nurse whim, my brother John got christened me and I got christened him. आणि एका दिवशी काय झालं, हे सगळं जे मॅटर होतं, हे सगळ्या ज्या घटना घडत होत्या, तर त्याच्यामध्ये एका दिवशी ते खूपच वाईट अशा घडलं होतं. तर ज्यावेळेस त्यांची जी नेमिंग सिरेमनी होती, तो दिवस कोणता होता, त्यांची नेमिंग सिरेमनी, ज्या दिवशी सगळ्यात वाईट अशी ती घटना घडत होती. ज्यावेळेस एखादा बाळ जन्मतं तर काय करतं, ती नर्स जी असते ती त्याला आंघोळ घालते, त्याला वॉश करून घेत असतात. तर ज्यावेळेस त्यांना वॉश केलं जाणार होतं, त्यावेळेस ते काय झालं होतं की कम्प्लिटली मिक्स झाले होते, एकमेकात मिक्स झाले होते. कशामुळे ते मिक्स झाले होते. अँड थस यू सी बाय फेट्स डिग्री और रॅदर नर्स विम. एकतर त्यांचं जो नशिबाची आज्ञा आहे, डिग्री म्हणजे काय तर इथं जो वर्ड दिलेला आहे ऑर्डर, म्हणजे त्यांची कदाचित नशिबाचीच आज्ञा असेल की ते मिक्स आले पाहिजे, किंवा मग नर्स विम, त्या जी नर्स होती तिचा जो लहरीपणा होता, तिनं कदाचित केअरफुली त्यांना सांभाळलं नाही, एकमेकांना मिक्स होण्यापासून तिने रोखवलं नाही. तिचा जो लहरीपणा होता त्याच्यामुळे काय झालं की ते दोघं जण काय झाले, ते एकमेकात मिक्स झाले. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिस्टन मी अँड आय गॉट ख्रिस्टन हिम. सो ख्रिस्टन म्हणजे काय तर नेमिंग सिरेमनी, आपल्याकडे ज्याला बारसं म्हणतो आपण, ज्यामध्ये आपण बाळाला नाव देतो. ज्यावेळेस न्यूबॉर्न बेबी असते तर आपण 4-5 दिवसानंतर जे त्याचं नाव ठेवतो, तो जो समारंभ असतो त्याला आपण बारसं म्हणतो. सो त्याचा इंग्लिशमध्ये काय म्हणतो, त्याला ख्रिस्टन असं म्हणतात, नेमिंग सिरेमनी जी आहे. तर ज्यावेळेस त्याची जे बारसं होतं, त्याचं जे नेमिंग सिरेमनी होतं, त्याच्यामध्ये काय झालं, ज्यावेळेस ते एकमेकात मिक्स झाले होते, म्हणून काय झालं, त्याचा जो भाऊ आहे त्याला काय झालं की जॉन हे नाव दिलं गेलं, आणि त्याच्याऐवजी काय झालं, त्याला जे नाव दिलं गेलं ते जॉन दिलं गेलं, आणि मला जे नाव दिलं गेलं काय ते हेनरी दिलं गेलं. पण ॲक्च्युली काय होणार होतं की त्याला जे नाव दिलं जाणार होतं ते होतं हेनरी, आणि मला जे नाव दिलं जाणार होतं ते होतं जॉन. पण त्या नर्सच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा मग नशिबाची आज्ञा म्हणा, यामुळे काय झालं, त्यांचे जे नावं आहेत ते एक्सचेंज झाले. तर ही एक फनी आहे, कदाचित असं घडत पण असेल किंवा असं घडत पण नसेल. तर पोएटनं ते खूप छान पद्धतीने मांडलं. इथं आपल्याला समजून घ्यायचं आहे की नेमकं
पोएट सांगताय काय की त्यांचं सिमिलॅरिटी एवढी जास्त असते, त्यांच्या जे सारखेपणा आहे तो एवढा जास्त असतो की त्यामुळेच कदाचित त्या नर्सला ओळखता आलं नाही आणि तिने काय केलं, एकमेकाला मिक्स करून गेलं आणि मग पुढच्या ज्या काही घटना घडल्यात त्या वेगळ्या आहेत. This fatal likeness even dogged my footstep when at school, and I was always getting flogged for John turned out a fool. I put this question fruitlessly to everyone I knew. What would you do if you were me to prove that you were you? सो ही जे थर्ड सांजा आहे त्याच्यामध्ये पोएट काय सांगतं की दिस फॅटल लायकनेस इवन डॉग माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल. आता आपण मिनिंग समजून घेऊ. फॅटल म्हणजे काय, तर चला आपण म्हणू शकतो की भयानक असं, किंवा मग ह्या जीवघेणी जी सारखेपणा आहे, जीव घेणं जो सारखेपणा आहे, त्याने काय केलं, त्याचा पिच्छा कधीच सोडलेला नाही जो सुरुवातीपासून होता. जसं की सारखेपणामुळे काय झालं की ते एकमेकाला मिक्स झाले होते, त्यांचे एकमेकांचे नाव एक्सचेंज झाले, ते एकमेकांसारखेच दिसत आहेत आणि हे जे सारखेपणा होता तो त्यांच्यासाठी कधी कधी जीव घेणं ठरवत होता. आता जीव घेणं इन द सेन्स म्हणजे काय, तर इथं त्यांनी त्यांच्यामुळे त्यांच्या सारखेपणामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होते, म्हणून त्यांनी हा जीव घेणेपणा इथं त्यांनी यूज केलेला आहे. सो दिस फॅटल लायकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल. आणि ह्या सारखेपणाने त्याचा पिच्छा कधीच सोडलेला नाही. आणि ज्यावेळेस ते शाळेमध्ये होते, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड. आणि फ्लॉग्ड म्हणजे काय, बीटन अप, म्हणजे ते नेहमी मार खात होते. का मार खात होते? फ्रॉम जॉन टर्न आउट अ फूल. तर त्यांचा जो भाऊ होता, जो जॉन होता, तो काय करत होता, दुसऱ्या लोकांच्या खोड्या करत होता, त्यांना तो मूर्ख बनवत होता. आणि त्याच्यामुळे काय होत होतं की हे हेनरीलाच ते लोक पकडायचे, ते मुलं असतील शाळेतले, ते पकडायचे आणि त्याला काय करायचे, ते मारायचे. आणि हे सगळं कशामुळे होत होतं, तर फॅटल लायकनेस म्हणजे खूप वॉस्ट अशा कंडिशन त्यांना फेस करावं लागत होतं या सिमिलॅरिटीमुळे. तर ते असं सांगतात की ही जे जीव घेण्यासारखेपणा आहे तो माझा पिच्छा सोडतच नव्हता. ज्यावेळेस मी शाळेत होता त्यावेळेस माझा जो भाऊ आहे जॉन, तो लोकांना मूर्ख बनवत होता, तो लोकांना फसवत होता. आणि त्याची जी शिक्षा आहे ती काय होत होती, मला होत होती. ते जे मुलं आहेत ते मला मारत होते. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. आणि ते पोएट असं सांगतात की मी एक प्रश्न नेहमी सगळ्या लोकांना विचारत होतो, जे कोणी लोक मला मारायचे किंवा मग जॉन समजून मला मारण्यासाठी यायचे, तर मी नेहमी त्या लोकांना हा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवायचो की तुम्ही काय केलं असतं. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे की मी जो आहे तो नाही आहे. म्हणजेच तुम्हाला ज्याने काही फूल बनवलं आहे, तुम्हाला ज्यानं मूर्ख बनवलं आहे, तुमची ज्यानं कोरडा काढली, तो जो जॉन आहे तो जॉन मी नाही आहे, मी हेनरी आहे. आणि हाच त्याला प्रूव्ह करता येत नाही का, तर त्याची सिमिलॅरिटी, त्याचा ॲपिरन्स, तो एकदम सारखे आहेत दोघं पण दिसायला, म्हणून त्याला ते प्रूव्ह करता येत नाही. आणि तो हा प्रश्न सगळ्यांना विचारतोय की तुम्ही जर माझ्या जागेवरती असतात तर तुम्ही काय केलं असतं, तुम्ही कसं प्रूव्ह केलं असतं की तो जो जॉन आहे तो जॉन आहे, तो हेनरी नाही आहे, तो मी नाही आहे, हे तुम्ही कसं प्रूव्ह केलं असतं. हा जो प्रश्न आहे इथं बघा, त्याला खरंच ही सिच्युएशन खूप वॉस्ट आहे. जर तुमच्यापैकी एखादा ट्विन असेल तर तुम्ही या सिच्युएशनमधनं गेला असेल की एखाद्या वेळेस आपला जो भाऊ असतो तो काहीतरी खोड्या करून जातो आणि त्याच्याऐवजी पकडला जातात तुम्ही. आणि मग तुम्ही किती जरी ओरडून सांगितलं की तो मी नव्हतो, तर त्यावेळेस समोरच्याला विश्वास बसत नाही. तर सेम ही जी सिच्युएशन आहे पोएटनं खूप वेळेस अनुभवलेली आहे की नेमका तो जो खोड्या करणारा जॉन आहे तो मी नाही. आणि याच्यासाठी त्यांना खूप साऱ्या गोष्टी प्रूव्ह करता येत नव्हतं आणि म्हणून तर हा प्रश्न नेहमी सगळ्यांना विचारत होते. सो लास्ट जो चांजा आहे त्याच्यामध्ये काय सांगतात ते, आवर क्लोज रिझम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड
become my brother's wife. In fact, year after year, the same absurd mistake went on. And when I died, the neighbors come and buried brother John. या पोएटमध्ये तर खूप साऱ्या अतिशयोक्ती झालेल्या आहेत, कदाचित होतही असतील. ते काय सांगतात की आवर क्लोज रिझम्बलस, म्हणजे आमचे जे सारखेपणा आहे, जो खूप सारखेपणा आहे, ते काय करतात, टर्न द टाईड. कधी कधी ज्या सिच्युएशन आहेत त्या काय करून टाकतात, ते चेंज करून टाकतात त्यांच्या घरगुती जीवनाच्या, ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. तर त्यांचं जे सारखेपणा आहे ते काय करतात, त्यांच्या घरगुती जीवनामधल्या ज्या काही खूप अशा सिच्युएशन्स आहेत त्या चेंज करून टाकतात. तर कोणत्या कोणत्या त्यांनी इथं मेन्शन केल्या. फॉर सम हाऊ माय इंटेंटेड ब्राईड बिकम माय ब्रदर्स वाईफ. त्यांची जी बायको असते तर ती काय होते, त्यांची जी होणारी बायको असते तर ती काय होते नंतर त्यांच्या भावाची बायको बनते. आता जर याला लॉजिकली बघितलं तर कधी कधी होणार पण नाही असं, पण जर कदाचित आपण एकदम सुरुवातीचा वरचा सांजा बघितलं तर ते एकमेकाला जे मिक्स झालेले आहेत, तर त्यामध्ये त्याची जी होणारी बायको होती तर ती काय झाली, त्याच्या भावाची बायको झालेली आहे. सो इट्स अ व्हेरी फनी की एखाद्या जरी ते दिसायला खूप सारखे असतील तर त्याची जी होणारी बायको असते ती त्याची भावाची बायको होती. सो इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम अब्झर्ड मिस्टेक वेंट ऑन. आणि वर्षानुवर्ष काय होतं आहे की अशाच पद्धतीच्या ज्या मिस्टेक्स आहे, सारख्याच मिस्टेक्स त्या परत परत होत आहेत. अँड वेन आय डाईड द नेबर्स कम अँड बरीड ब्रदर जॉन. आणि ज्यावेळेस मी मेलो त्यावेळेस आजूबाजूचे जे शेजारी आहेत ते आलेत आणि त्यांनी काय केलं, त्यांचा जो भाऊ आहे ब्रदर जॉन त्याला त्यांनी पुरून टाकलं. सो खूप फनी अशी पोएम होती जी हेनरी सॅम्ब्रो क्लेइंग यांनी लिहिलेली आहे. आणि त्यांनी मॅसेज दिलेला आहे की कशा पद्धतीने त्यांच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत गेलेल्या होत्या. त्यांचं ट्विन्स असण्याचे कुणाला कधी कधी फायदे होतात तर कुणाला त्याचा नुकसान पण होतं. तर एकंदरीत खूप सुंदर अशी पोएम होती. आय होप तुम्हाला ती समजली असेल. थँक्यू.